नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले एऑन IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण जी महत्वाची सिरीज सुरू केलेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी संभाव्य प्रश्नांची, हिला तुमचा चांगला प्रतिसाद येत आहे. पहिल्या व्हिडिओलाही तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी दुसरा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ घेऊन येतो आहोत, तो म्हणजे दारिद्र्य या चॅप्टरवर आपण काय करणार आहोत, आजचे सर्व संभाव्य प्रश्न समजून घेणार आहोत. मग या दारिद्र्य चॅप्टरवर आतापर्यंत कसे कसे PYQ आलेले आहेत, कोणकोणत्या कंटेंटवर PYQ आलेला आहे, प्रश्न विचारण्याचा कसा विचारला गेलेला आहे आणि त्याच अनुषंगाने संभाव्य प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, ही संपूर्ण सिरीज याच साठीची आहे मित्रांनो. त्यासाठी सर्वांनी आपल्या या व्हिडिओला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. ओके, चलो जाऊया आजच्या PYQ कडे. दारिद्र्यावर आतापर्यंत कसे कसे PYQ आलेले बघा. 2025 ला आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे की दारिद्र्याची कारणं विचारण्यात आलेली आहेत. म्हणजेच भारतामध्ये जे काही 7 दशकांपासून दारिद्र्य सुरू आहे, ओके, तर त्या दारिद्र्याची कोणकोणती कारणं आहेत, म्हणजे दारिद्र्याची आपल्याला कारणं माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघा, काय विचारण्यात आलेला, पॉवर्टी गॅप इंडेक्स हा खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो. म्हणजे हा पॉवर्टी गॅप इंडेक्स हा कन्सेप्ट नेमका काय आहे, बरोबर. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल तर तो कशासाठी काढला जातो याचं उत्तर आपल्याला देता येणार आहे. दुसरा महत्वाचा, हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे कन्सेप्ट कोणी दिलेला आहे आणि तो कन्सेप्ट कशासाठी काढला जातो हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच्यावर 2 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. 2015 पासून ते आतापर्यंत 2 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, पुढे बघा, सापेक्ष दारिद्र्य पुढीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असतं. म्हणजे काय, अगेन इथं आपल्याला कन्सेप्च्युअल प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सापेक्ष दारिद्र्य कोणत्या कोणत्या घटकांवर अवलंबून आहे. जर आपल्याला सापेक्ष दारिद्र्य कन्सेप्ट माहिती असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, बरोबर. सध्या आपण याचं उत्तर द्यायचं नाही, आपल्याला कोणत्याच प्रश्नाचं PYQचं उत्तर बघायचं नाहीये. आधी आपण संभाव्य प्रश्न बघणार आणि मग त्याच्या नंतर मग आपण यांच्या प्रश्न उत्तर बघणार. ओके, पुढे बघा, मग राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये इथं आपल्याला MPI विचारण्यात आलेला आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स विचारण्यात आलेला आहे. ओके, हा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे त्याचा आपल्याला फॅक्ट विचारण्यात आलेलं आहे. काय विचारण्यात आलेलं आहे, फॅक्ट विचारण्यात आलेले आहे. म्हणजे आपल्याला पहिले हा कन्सेप्ट माहिती पाहिजे, नंतर या कन्सेप्टचा हा काय माहिती पाहिजे, फॅक्ट माहिती पाहिजे. याच्यावरही 2 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, जसं तुम्हाला दिसेल हा 2023 चा प्रश्न होता. त्याच्यानंतर 2023 चा प्रश्न बघा, परत रंगराजन समितीने 2011-12 वर्षासाठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई, उपभोग खर्च. अगेन इथं तुम्हाला रंगराजन समितीचं काय विचारण्यात आलेले, ते फॅक्ट विचारण्यात आले होते. आकडेवारीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता, तेही उपभोग खर्चाची आकडेवारी तुम्हाला इथे एक्झामला विचारण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न बघा, अगेन मी तुम्हाला बोललो ना, पॉवर्टी गॅप वर काय विचारण्यात आला होता प्रश्न, 2 वेळा रिपीट झालेला आहे. तर आला बघा, परत एकूण दारिद्र्य दरी म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप आला का, म्हणजे परत त्याच्यावर प्रश्न रिपीट झालेला आहे. फक्त इथं विचारलेलं आहे की काय विचारण्यात आलेलं आहे की कोणतं विधान योग्य आहे. म्हणजे अगेन इथं तेच दिलेलं आहे की हा टोटल पॉवर्टी गॅप कशासाठी काढला जातो. ओके, म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट माहिती पाहिजे. पुढचं बघा की दारिद्र्य योजने म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाविषयी आंतरराष्ट्रीय स्तराकडून भारताला जे जे काही प्रयत्न केले जात आहे दारिद्र्य कमी करण्यासाठी, तर त्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना केल्या जात आहे, बरोबर, UNDP मार्फत, बरोबर, त्या कोणकोणत्या आहेत असा हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजेच आपल्याला दारिद्र्य निर्मूलनासंबंधी योजना देखील माहिती असणं आवश्यक आहे. पुढे बघा, नियोजन मंडळानुसार, तज्ञ गटानुसार आपल्याला दारिद्र्याचं इथं वेगवेगळं पर्सेंटेज देण्यात आलं. ऍक्च्युअल हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे, कारण की याच्यामध्ये कोणतीच आकडेवारी मॅच होत नाहीये त्या वर्षासंबंधी. ओके, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. दुसरा, हाही एक प्रश्न 2019 चा होता दारिद्र्य रिलेटेड, हा पण काय करण्यात आलेला, कॅन्सल करण्यात आलेला होता. कारण की इथं जागतिक बँक जे दारिद्र्य मोजत असते ते डॉलर मध्ये मोजत असते आणि इथं डॉलरवाला एकही ऑप्शन दिसत नाही, म्हणून हा प्रश्न काय करण्यात आला होता, कॅन्सल करण्यात आलेला होता. ओके, पुढे बघा, नंतर 2019 चा प्रश्न आहे, PDO ज्या समितीने दारिद्र्य कसं मोजलं होतं, दारिद्र्य मोजमापासाठी कोणता निकष विचारात घेतला होता. म्हणजे आपल्याला प्रत्येक समिती आणि त्या समितीने दारिद्र्याच्या मोजमापासाठी विचारात घेतलेला निकष आपल्याला माहिती असायला हवा. ओके, पुढे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता आला का, परत कोणता कन्सेप्ट आला, MPI आला का प्रश्न, झाला रिपीट. ओके, म्हणजे आपण काही ठराविकच कंटेंट करून देखील एखाद्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स आणू शकतो. ओके, म्हणजे MPI वर अगेन एकदा प्रश्न काय झाला, रिपीट झाला, सेम प्रश्न. तिथं फक्त गाळलेली जागे अंतर्गत प्रश्न विचारलेला होता, इथं तो स्टेटमेंटच्या आधारावर प्रश्न विचारलेला आहे, पण उत्तर तेच आहे, उत्तर बदललेलं नाहीये. पुढे बघा,
2009 मध्ये दारिद्र्याचं मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आलेली होती? 2009 मध्ये म्हटलेलं आहे आता यांनी. ओके, तर बघा परत इथं तुम्हाला काय विचारण्यात आलं, कोणती समिती कधी स्थापन करण्यात आलेली आहे किंवा त्या समितीचा अहवाल कधी सादर करण्यात आलेला होता, हे तुम्हाला इथं एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ओके, समजलं? एवढे प्रश्न होते. म्हणजे आपल्याला काय करायचंय, कोणती समिती कधी स्थापन झाली, तिने अहवाल कधी सादर केला, तिचा अध्यक्ष कोण होता, तिने दारिद्र्याचं मोजमाप कसं केलं, तिने उपभोग खर्च किती निश्चित केला, बरोबर, जे जे महत्वाचे इंडिकेटर्स आहेत ते इंडिकेटर्स कसे मोजले जातात, बरोबर, ते मोजण्याचा उद्देश काय आहे, ओके, भारतातलं दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, एवढे 8 कंटेंट आपल्याला या दारिद्र्य चॅप्टरवर घेऊन गेलोत, आपण व्यवस्थित समजून घेतलेत, तर 100% आपल्याला या चॅप्टरवरचा एकही मार्क जाणार नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर फक्त हा एवढा व्हिडिओ केलात तर या व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं तिसरं काहीच करण्याची गरज राहणार नाही. ओके, जाऊया आजच्या पहिल्या संभाव्य प्रश्नाकडे. आणि पहिला संभाव्य प्रश्न आहे सापेक्ष दारिद्र्याविषयी. म्हणजे जे सापेक्ष दारिद्र्य आहे मित्रांनो, ज्यालाच इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह पॉवर्टी म्हटलं जातं. कोणती पॉवर्टी म्हटलं जातं? रिलेटिव्ह पॉवर्टी म्हटलं जातं. मग ही रिलेटिव्ह पॉवर्टी नेमकी काय आहे? मी तुम्हाला बोललो होतो की इथं काय केलं जातं, या रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये समाजातील व्यक्तींचे 2 गट केले जातात. एक गट असा आहे की ज्याचं उत्पन्न खूप जास्त आहे आणि दुसरा गट असा असतो ज्याचं उत्पन्न कसं आहे, फार कमी आहे. मग या 2 गटांची एकमेकांसोबत काय केले जाते, उत्पन्न असेल, संपत्ती असेल, उपभोग असेल, या घटकांच्या आधारावर तुलना केली जाते. आणि ही तुलना करून आपल्याला माहितीये की ज्यांचं उत्पन्न कमी आहे हा गट नेहमीच ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यापेक्षा कसा ठरणार आहे, गरीब. म्हणजे एकापेक्षा दुसरा गरीब असणं यालाच तर सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. आणि हे जे सापेक्ष दारिद्र्य आहे मित्रांनो, हे उत्पन्नाच्या आधारावर मोजलं जातं. कशाच्या आधारावर? उत्पन्नाच्या आधारावर. फॉर एक्झाम्पल, आज तुमचं उत्पन्न महिन्याला 15,000 आहे, माझं उत्पन्न महिन्याला 10,000 आहे, तर आज तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्या तुलनेत मी कोण झालो, गरीब झालो. या आधारावर अशा प्रकारे हे दारिद्र्याचं मोजमाप केलं जात असतं. ओके, म्हणून खऱ्या अर्थाने हे दारिद्र्यच नाहीये मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर आपण विचार करायला गेलो तर सापेक्ष दारिद्र्य ही कन्सेप्टच नाहीये. मुळात हे सापेक्ष, बघा ना इथं वाक्य म्हटलेलं बघा, हे दारिद्र्य नसून देशातील काय असते, आर्थिक विषमता आहे. बरोबर, म्हणून पहिलं स्टेटमेंट अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे. बरोबर, कारण की हे खऱ्या अर्थाने दारिद्र्य नाहीये, हे फक्त देशामध्ये आर्थिक विषमता किती आहे, तुमच्या उत्पन्नामध्ये माझ्या उत्पन्नामध्ये फरक किती आहे, हे आपण या दारिद्र्याद्वारे मोजत असतो. ओके, म्हणून ही खऱ्या अर्थाने दारिद्र्य नसून देशातली काय आहे, आर्थिक विषमता. अगदी करेक्ट आहे. पुढे बघा, या सापेक्ष दारिद्र्याच्या मोजमापामुळे देशातील उत्पन्न, संपत्ती आणि उपभोगाचं वितरण कसं झालेलं आहे हे स्पष्ट होतं. तर अगदी करेक्ट आहे मित्रांनो, कारण की इथं आपण तुलना करतोय ना, तुमचं उत्पन्न किती, माझं उत्पन्न किती, तुमची संपत्ती किती, माझी संपत्ती किती, तुम्ही किती उपभोग करताय, मी किती उपभोग करतोय. बरोबर, म्हणून इथं असं म्हटलं गेलेलं आहे की याचं उत्पन्न, संपत्ती वितरणाचं आपल्याला योग्य चित्र काय होतं, स्पष्ट होत राहतं. पुढं, हे दारिद्र्य फक्त विकसित देशांमध्येच आढळतं. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला बोललोय की एकापेक्षा दुसरा गरीब असणं. मग आज विचार करा ना मित्रांनो, आज माझ्यापेक्षा, समजा आज तुमच्या उत्पन्नापेक्षा आज माझं उत्पन्न कमी आहे, बरोबर, म्हणजे आज तुमच्या तुलनेत मी कोण झालेलो आहे, गरीब झालेलो आहे. मग एक सिंपल आहे मित्रांनो, तुमच्या तुलनेत जर मी गरीब असेल तर मग हे दारिद्र्य तर भारतामध्ये पण आढळत आहे ना, हेच दारिद्र्य पाकिस्तानमध्ये पण आढळणार आहे, हेच दारिद्र्य बांगलादेशमध्ये पण, कारण की कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कमी असणारच आहे. म्हणजे एकापेक्षा दुसरा गरीब असणार, हे प्रत्येक देशामध्ये आढळतं. म्हणून लक्षात ठेवा, इथे हे जे वाक्य आहे हे चुकीचं देण्यात आलेले आहे की हे जे सापेक्ष दारिद्र्य आहे हे फक्त शब्द आल्यामुळे हे विधान चुकलेलं आहे फक्त. बरोबर, मग हे जे दारिद्र्य आहे सर्वच देशांमध्ये आढळतं, सर्वच देशांत आढळते. ओके, पुढं, या दारिद्र्याचे पूर्णतः निर्मूलन शक्य आहे. तर बघा मित्रांनो, इथं पूर्णतः शब्द आला म्हणून अगेन हे वाक्य काय झालं, चुकीचं झालं. पूर्णतः म्हणजे काय, 100% या दारिद्र्याचं आपण निर्मूलन करू शकतो. तर असं होईल का रे मित्रांनो की देशातल्या सर्वच व्यक्तींचा पगार सारखा करून टाका, म्हणजे देशाचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि देशातला सफाई कामगार या सगळ्यांचे पगार कसे करून टाका, सारखे करून टाका. आणि हे शक्य आहे का? हे शक्य नाहीये. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की सापेक्ष पद्धतीने मोजलेल्या दारिद्र्याचं पूर्णतः निर्मूलन करणं शक्य नाही, शक्य नाही. पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो, पण पूर्णतः याचं आपण निर्मूलन करू शकत नाही. म्हणून सी आणि डी स्टेटमेंट चुकीचे आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य विधान विचारलेलं आहे. अयोग्य विधान कोणतं, क आणि ड आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, क आणि ड चा पर्याय क्रमांक 2. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न,
निरपेक्ष दारिद्र्याविषयी खालील विधाने अभ्यासा. ओके, आता कोणतं दारिद्र्य विचारलेलं आपल्याला? निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य काय आहे रे मित्रांनो? तर लक्षात ठेवा, सापेक्ष जे दारिद्र्य असतं, त्या सापेक्ष दारिद्र्यामध्ये लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागतायत, त्यांच्या मूलभूत गरजा चांगल्या पद्धतीने भागतायत, फक्त त्यांना चांगलं जीवनमान मिळत नाहीये. म्हणजे त्यांना राहायला घर आहे पण त्यांचा बंगला नाहीये, त्यांच्याकडे गाडी आहे, त्यांच्याकडे मोटरसायकल आहे पण त्यांच्याकडे फोर व्हीलर नाहीये. या पद्धतीचं दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य, बरोबर. परंतु इथं निरपेक्ष जेव्हा दारिद्र्य म्हणतो आपण, तेव्हा निरपेक्ष दारिद्र्यामध्ये हे असं दारिद्र्य असतं की जिथं लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा, कोणत्या गरजा? मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाही, पूर्ण करता येत नाही. म्हणजे हे अशा प्रकारचं दारिद्र्य आहे की जिथं लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा देखील, त्यांना 2 वेळचं अन्न प्रॉपर मिळत नाही, राहायला घर नाहीये, घालायला व्यवस्थित कपडे नाहीये, ओके, त्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही, त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाही. अशा प्रकारचं दारिद्र्य म्हणजे कोणतं दारिद्र्य? निरपेक्ष दारिद्र्य होय. ओके, मग पुढे बघा, मग आता याच्याविषयी आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? यामध्ये देशातील लोकांच्या सरासरी राहणीमानाची तुलना केली जाते. आता सरासरी राहणीमानाची तुलना, आता मला सांगा मित्रांनो, ही राहणीमानाच्या आधारावर आपण मोजतोय का? तर नाही. राहणीमानाच्या आधारावर तुलना करून कोणत्या दारिद्र्याचं मोजमाप केलं जातं? सापेक्ष पद्धतीने मोजलेल्या दारिद्र्याचं, म्हणजे सापेक्ष पद्धतीने सापेक्ष पद्धतीच्या दारिद्र्यामध्ये या पद्धतीने दारिद्र्य मोजलं जातं की जिथं सरासरी राहणीमानाची तुलना केली जाते. माझ्याकडे बंगला आहे, तुझ्याकडे बंगला आहे का? माझ्याकडे मर्सिडीज आहे, तुझ्याकडे मर्सिडीज आहे का? हे दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य की जिथं तुलना केली जाते. पण निरपेक्ष दारिद्र्यामध्ये अजिबात तुलना होऊ शकत नाही. म्हणून सिंपल आहे, पहिलं स्टेटमेंट चुकीचं येणार आहे. दुसरं, किमान उत्पन्नाच्या अभावामुळे निरपेक्ष दारिद्र्यामध्ये वाढ होते. एक सिंपल आहे, जिथं आपण काय म्हटलं रे मित्रांनो, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीये. मग मूलभूत गरजा केव्हा पूर्ण होतील? जेव्हा मला काहीतरी, मी जीवन जगण्यासाठी मूलभूत वस्तू आणि सेवांवर काहीतरी खर्च करणार आहे, म्हणजे किमान खर्च करणं अपेक्षित आहे. आणि मी किमान खर्च त्याच वेळी करू शकतो जीवन जगण्यासाठी ज्यावेळी मला किमान काहीतरी उत्पन्न प्राप्त होते. पण जर विचार करा मित्रांनो, जर मला जीवन जगण्यासाठी, किमान खर्च करण्यासाठी जर मला किमान उत्पन्न देखील प्राप्त होत नसेल, तर साहजिक गोष्ट आहे, माझ्या दारिद्र्यामध्ये काय होत जाणार? वाढच होत जाणार आहे. म्हणून सिंपल आहे, दुसरं स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे? करेक्ट देण्यात आलेलं आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, निरपेक्ष दारिद्र्य हे एका निश्चित उत्पन्नाच्या रेषेशी संबंधित असतं. जसं आपण बोललो की निरपेक्ष दारिद्र्य काढण्यासाठी आपण दारिद्र्य रेषा काढतो. कोणती रेषा काढतो आपण? दारिद्र्य रेषा काढतो. आणि फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की 1000 रुपये दारिद्र्य रेषा आहे, बरोबर. एका व्यक्तीचं उत्पन्न आहे 1500 रुपये आहे, किमान उत्पन्न म्हणजे किमान खर्च तो 1500 रुपये करतोय, 1-2000 करतोय, आणि एकाचा खर्च, किमान खर्च किती आहे जीवन जगण्याचा? फक्त 500 रुपये. मग आता मला एक सांगा मित्रांनो, हा ए व्यक्ती आहे, हा बी व्यक्ती आहे आणि हा सी व्यक्ती आहे. ओके, आपली दारिद्र्य रेषा किती आहे? 1000 रुपये. फॉर एक्झाम्पल, जर आपण या ए व्यक्तीला 500 रुपयाची जर एक्स्ट्रा आपण जर याला पुरवले, एक्स्ट्रा 500 रुपये जर आपण याला पुरवले, तर याचा सुद्धा जीवन जगण्याचा खर्च किती रुपये होऊन जाणार? 1000 रुपये होऊन जाणार. मग हा दारिद्र्य रेषेच्या खाली येईल का? नाही येणार ना. मग एक सिंपल आहे, म्हणजेच इथं आपलं हे जे निरपेक्ष दारिद्र्य एका निश्चित उत्पन्नाच्या रेषेशी संबंधित असतं, म्हणजे दारिद्र्य रेषेशी संबंधित असतं. हे स्टेटमेंट अगदी काय देण्यात आलेलं आहे? करेक्ट देण्यात आलेलं आहे. पुढं, हे दारिद्र्य मोजण्यासाठी शिरगणती प्रमाण काढलं जातं, ज्याला हेड काउंट रेशो म्हणतात. हेड काउंट रेशो, की हेड काउंट रेशो कसा काढला जातो? की बघा, दारिद्र्य रेषेखाली एकूण व्यक्ती किती आहे? 1 व्यक्ती आहे. किती? एकूण लोकसंख्या किती आहे? 3. म्हणजे 3 लोकांपैकी, बघा बरं का, या गावामध्ये आपण ह्या एक्झाम्पल नुसार बघतोय की या एक्झाम्पल मध्ये एकूण 3 व्यक्ती होते आणि या 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती कुठे होता? दारिद्र्य रेषेच्या खाली होता. ओके, म्हणून याचा जर पर्सेंटेज काढायचा असेल तर तुम्हाला माहितीये 1/3 गुणिले जर आपण 100 केलं तर किती येणार आहे मित्रांनो? 33.33% येणार आहे, बरोबर. हे झालं तुमचं शिरगणती प्रमाण, ज्याला दारिद्र्य प्रमाण असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून डी स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे? तर योग्य विधाने कोणती? योग्य विधान कोणतं आहे? बी, सी आणि डी. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. ओके, पुढे जाऊया. दारिद्र्य अंतर निर्देशांकाविषयी चुकीचे, बघा आता दारिद्र्य अंतर निर्देशांक म्हणजेच काय? पॉवर्टी गॅप इंडेक्स. पॉवर्टी गॅप इंडेक्स, ज्याला आपण टोटल पॉवर्टी गॅप म्हणत होतो. बघितले होते ना आपण, 2 प्रश्न PYQ रिपीट झालेले होते ना. मग आता त्याच्याशी संबंधित हा प्रश्न तयार करण्यात आलेला आहे की जिथं आपल्याला कन्सेप्ट फॅक्ट माहिती पाहिजे. ओके, दुसरं,
याच्यामध्ये काय काय स्टेटमेंट, चुकीचं स्टेटमेंट विचारलेलं आहे. तर सर्वात पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, जागतिक बँक विकास संशोधन गट काय करत असतं, या निर्देशांकाचं मोजमाप करते. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, जागतिक बँकेचा एक विकास संशोधन गट आहे, त्या गटाद्वारे दारिद्र्य अंतर काय केलं जात असतं, मोजलं जात असतं. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. दुसरं, यामुळे दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे कळत असते. हे पण स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सगळं समजून सांगतो कसं. पुढं, उच्च वंचिततेची पातळी आणि उच्च दारिद्र्याचं प्रमाण असेल तर दारिद्र्य अंतर हे कमी येतं. तर आता मला सांगा मित्रांनो, की मी खूप साऱ्या घटकांच्या आधारावर काय आहे, गरीब आहे. म्हणजे मला प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही, मला घालायला कपडे मिळत नाही, मला चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाही, मला चांगल्या शिक्षण सुविधा मिळत नाहीये, बरोबर, मला 2 वेळचं अन्न खायला मिळत नाहीये. म्हणजे माझी दारिद्र्याची जी वंचितता आहे, बरोबर, ती कशी आहे, खूप जास्त आहे. म्हणजे दारिद्र्याची तीव्रता माझी कशी आहे, खूप जास्त आहे. आणि म्हणजेच माझं दारिद्र्याचं प्रमाण, म्हणून माझं दारिद्र्याचं प्रमाण पण कसं असेल, जास्त असेल ना. म्हणजे मी दारिद्र्य रेषेपासून कसा असेल, खूप जास्त खाली असेल. मी दारिद्र्य रेषेपासून कसा असेल, खूप जास्त खाली असेल. म्हणून तर माझी दारिद्र्याची तीव्रता आणि दारिद्र्याचं प्रमाण कसं असेल, सर्वात जास्त असेल. म्हणजेच मी दारिद्र्य रेषेपासून कसा असेल, खूपच जास्त खाली असेल. म्हणून जर मी दारिद्र्य रेषेपासून खाली असेल तर माझं दारिद्र्य अंतर कसं यायला पाहिजे, जास्त यायला पाहिजे. एखादा व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या जेवढा खाली तेवढं त्याचं दारिद्र्य अंतर कसं येतं, जास्त येतं. आणि एखादा व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या जेवढ्या जवळ असेल तेवढं तो काय येतं, त्याचं दारिद्र्य अंतर काय येणार, कमी येणार. ओके, बरोबर. पुढे बघा, म्हणून इथं हे जे वाक्य म्हटलेलं की कमी येते, तर हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. उलट दारिद्र्याची वंचिततेची पातळी जेवढी जास्त आणि दारिद्र्याचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं दारिद्र्य अंतर सुद्धा कसं असतं, जास्त असतं. म्हणून हे तिसरं स्टेटमेंट काय येतं, चुकीचं येतं. तिसरं, ज्या व्यक्तींचं उत्पन्न दारिद्र्य रेषेच्या वर आहे, म्हणजेच आपण ते एक एक्झाम्पल बघितलेलं होतं, सांगतो तुम्हाला, तर त्याचे दारिद्र्य अंतर काय येतं, 0 असते. अगदी करेक्ट आहे. आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं, तर तिसरं. मग आता हा कन्सेप्ट काय आहे समजून घ्या. चला इथं बघा, इथं फॉर एक्झाम्पल इथं मी तुम्हाला दिलेलं आहे, इथंच आत्ताच आपण बघितलं की एकाचं उत्पन्न, एक किती खर्च करतोय जीवन जगण्यासाठी, 1500, एक किती खर्च करतोय, 2000, एक किती खर्च करतोय, 2500 रुपये खर्च करतोय. ओके, पण एक व्यक्ती असा आहे की जो 500 रुपये खर्च करतोय आणि एक व्यक्ती असा आहे की जो फक्त 100 रुपये खर्च करत आहे. ओके, आणि आपली दारिद्र्य रेषा आहे 1000 रुपये. ओके, मग मला सांगा मित्रांनो की कोणत्या व्यक्तीला दारिद्र्य रेषेच्या वर घेऊन जाण्यासाठी कमीत कमी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. कोणाला, तर हा ए धरूया, याला बी म्हणूया, याला सी, याला डी आणि याला ई म्हणूया. आता बघा मित्रांनो, या दारिद्र्य रेषेपासून खूप जास्त खाली आहे. हा जो बी व्यक्ती आहे हा दारिद्र्य रेषेपासून कसा आहे, खूप खाली आहे. म्हणून याचं दारिद्र्य अंतर कसं येणार, जास्त येणार, बरोबर. आणि हा ए जो व्यक्ती आहे हा दारिद्र्य रेषेपासून जास्त खाली नाहीये, म्हणून याचं दारिद्र्य अंतर बरोबर का, याचं दारिद्र्य अंतर कसं येणार, कमी येणार. याचं दारिद्र्य अंतर कसं येणार, कमी येणार. याचा अर्थ काय मित्रांनो, या वाक्याचा अर्थ काय आहे, तर लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती दारिद्र्य रेषेपासून जेवढा खाली असेल तेवढं त्या व्यक्तीचं दारिद्र्याचं काय असेल, अंतर असेल. आणि जो व्यक्ती जेवढा दारिद्र्य रेषेपासून जवळ असेल तेवढं त्याचं दारिद्र्य अंतर कसं असेल, कमी असेल. आणि मग आता सिंपल आहे की दारिद्र्य अंतर का काढलं जातं, कारण की सरकारला काय करायचंय, लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर घेऊन जायचं आहे. आणि जर सरकारला लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर घेऊन जायचं असेल, म्हणजे ए आणि बी ला दारिद्र्य रेषेच्या वर न्यायचं असेल, तर सरकारला एकूण किती खर्च करावा लागेल, हा खर्च काढण्यासाठी बघा बरं का, एकूण खर्च सरकारला या लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर घेऊन जाण्यासाठी एकूण किती खर्च लागणार आहे, हे कसं काढलं जात असतं, तर बघा कसं काढलं जात असतं. यासाठी लोकसंख्या गुणिले दारिद्र्य रेषा गुणिले दारिद्र्य अंतर केलं जातं. काय केलं जातं, दारिद्र्य अंतर केलं जातं, बरोबर. मग सिंपल आहे, बरोबर, की इथं आपल्याला लोकसंख्या किती रे आपली, आता इथून 1 2 3 4 5
एकूण किती व्यक्ती आहेत? 5 व्यक्ती आहेत. दारिद्र्य रेषा किती आपली? 1000 रुपयांची आहे. ओके, आणि दारिद्र्य अंतर किती आहे? तर आता बघा दारिद्र्य अंतर कसं काढलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला ए ला दारिद्र्य रेषेच्या वर घेऊन जायचं आहे. ए ला दारिद्र्य रेषेच्या वर घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तर बघा यासाठी हे दारिद्र्य अंतर काढलं जातं की ए ला जर वरती न्यायचं असेल तर त्याचं दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर किती आहे, बरोबर. हे अंतर काढून या तिघांचा बघा बरं का, या तिघांचा जेव्हा गुणाकार करणार आणि याचं जे काही उत्तर येणार आहे या उत्तरानुसार आपल्याला कळेल की सरकारला या लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर घेऊन जाण्यासाठी एकूण किती खर्च लागणार आहे. आणि हा खर्च कॅल्क्युलेट करण्यासाठी सरकारला काय माहिती असणं अपेक्षित आहे? दारिद्र्य अंतर माहिती असणं आवश्यक आहे. ओके, पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. दांडेकर रथ समितीनुसार भारतात 1960-61 मध्ये 44% दारिद्र्य होतं आणि पीडी ओझा समितीनुसार भारतात 1960-61 मध्ये 41% दारिद्र्य होतं. ओके, तर हे जे दोन्ही स्टेटमेंट आहेत मित्रांनो, तर दांडेकर रथ समितीनुसार 44% दारिद्र्य नसून 41% दारिद्र्य होतं आणि पीडी ओझा समितीनुसार भारतात 1960-61 मध्ये 41% दारिद्र्य नसून किती टक्के दारिद्र्य होतं? 44% दारिद्र्य होतं. ओके, किती टक्के दारिद्र्य होतं? 44% दारिद्र्य होतं. ओके, म्हणजेच दोघंच्या दोघं स्टेटमेंट काय आहेत? इनकरेक्ट आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? इनकरेक्ट, दोघंच्या दोघं चुकीचे. वरील दोन्ही चूक. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3 येणार आहे. आता या दोन्ही समित्यांची तुम्हाला डिटेल माहिती सांगतो. बघा, सर्वात पहिले आपण दांडेकर रथ बघू. दांडेकर आणि रथ समिती. ओके, या समितीने 1971 ला एक अहवाल सादर केला होता, ज्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की दारिद्र्य मोजमापाचा निरपेक्ष निकष जो काही होता हा त्यांनी किती सांगितलेला होता? 2250 कॅलरीज प्रति व्यक्ती प्रतिदिन असं सांगितलेला होता. आणि या निकषानुसार त्यांना ग्रामीण भागामध्ये बघा बरं का, त्यांना ग्रामीण भागामध्ये जो उपभोग खर्च होता तर तो 15 रुपये आढळलेला होता आणि शहरी भागामध्ये त्यांना 22.50 रुपये हा खर्च आढळलेला होता. ओके, मग याच्यानुसार यांनी भारतातील दारिद्र्याचं प्रमाण काढलं तर यांना संपूर्ण भारतामध्ये 1960-61 मध्ये 41% दारिद्र्य आढळलं. ग्रामीण भागामध्ये यांना 40% दारिद्र्य आढळलं आणि शहरी भागामध्ये यांना 50% दारिद्र्य आढळलेलं होतं. कोणत्या आकडेवारीनुसार? 1960-61 आकडेवारीनुसार. ओके, पुढची जी महत्वाची समिती आहे पीडी ओझा समिती. ओके, या पीडी ओझा समितीने सुद्धा दारिद्र्य मोजमापाचा जो निकष आहे हा प्रति व्यक्ती प्रतिदिन 2250 कॅलरीजचाच त्यांनी लावलेला होता. 2250 कॅलरीजचा. ओके, मग या कॅलरीज प्राप्त करण्यासाठी यांनी खर्च निश्चित केला. मग हा खर्च ग्रामीण भागामध्ये 8 ते 11 रुपये होता आणि शहरी भागामध्ये हाच खर्च 15 ते 18 रुपये निश्चित करण्यात आलेला होता. आणि यानुसार या समितीला 1960-61 मध्ये संपूर्ण भारतामध्ये 44% दारिद्र्य आढळलेलं होतं. ग्रामीण भारतामध्ये 56.4% दारिद्र्य होतं आणि शहरी भागामध्ये बरोबर 7.6% दारिद्र्य आढळलेलं होतं. ओके, आणि हे कोणत्या किमतींनुसार? 1960-61 किमतींनुसार. ओके, समजलं. आणि यापैकी दांडेकर रथ समिती ही भारतातली पहिली समिती आहे की ज्या समितीने भारतातील दारिद्र्य कॅलरी मूल्याच्या आधारावर मोजलं गेलं पाहिजे असं सांगणारी ही भारतातली पहिली समिती होती. ओके, पुढे बघा. पुढची समिती वायके अलग समिती. हिला IMP करून ठेवा मित्रांनो, कारण की या समितीने भारतातील दारिद्र्याची व्याख्या तयार करून दिली भारत सरकारला. ओके, आणि या व्याख्येनुसारच संपूर्ण आतापर्यंत भारताचं दारिद्र्याचं काय करण्यात आलेलं होतं? मोजमाप करण्यात आलेलं होतं. म्हणून वायके अलग समिती महत्वाची आहे. या अहवालाबद्दल त्यांनी आता खालील विधाने आपल्याला बघायची आहेत. या समितीने 1973-74 किमतीनुसार दारिद्र्य मोजलं. अगदी करेक्ट आहे, कारण की ही समिती स्थापन झालेली ती 1977 ला. या समितीने अहवाल दिला 1979 ला. ओके, मग या समितीने 1979 अहवालामध्ये 1973-74 किमतीनुसार दारिद्र्याची काय तयार केली, म्हणजे दारिद्र्याचं काय केलं होतं? मोजमाप केलं होतं. या समितीने प्रथमच दारिद्र्य अंतर ही संकल्पना मांडली. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. हे दारिद्र्य अंतर नसून, आता बघा, हे दारिद्र्य अंतर ही जी संकल्पना आहे, दारिद्र्य अंतर ही जी संकल्पना आहे ही मांडली होती गौरव दत्त
आणि मार्टिन रॅव्हलिन. मार्टिन रॅव्हलिन ओके, यांनी केलेली होती. कोणी केलेली होती? गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन यांनी मांडली होती. मग वायके अलग समितीने कोणती संकल्पना मांडलेली होती? तर लक्षात ठेवा, या वायके अलग समितीने दारिद्र्य टोपली हा कन्सेप्ट मांडलेला होता. पॉवर्टी बास्केट हा कन्सेप्ट मांडलेला होता. कोणी मांडलेला होता पॉवर्टी बास्केट? वायके अलगने. तर दारिद्र्य अंतर ही कन्सेप्ट कोणी मांडला होता? गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन यांनी मांडलेला होता. ओके, म्हणजे ब स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे? इनकरेक्ट देण्यात आलेलं आहे. या समितीने ग्रामीण भागासाठी दरडोई महिना खर्च 49.09 रुपये आणि शहरी भागासाठी 56.64 रुपये निश्चित केलेला होता. तर हे अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. यानुसार बघा बरं का, यानुसार या समितीला 54.9% किती टक्के? 54.9% दारिद्र्य आढळलेलं होतं संपूर्ण भारतामध्ये. बरोबर, यांना भारतामध्ये किती टक्के दारिद्र्य आढळलेलं होतं? 54.9% दारिद्र्य आढळलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये 56 दारिद्र्य होतं. ओके, आणि शहरी भागामध्ये या समितीला 49% दारिद्र्य आढळलेलं होतं. किती टक्के दारिद्र्य आढळलेलं होतं? 49% दारिद्र्य आढळलेलं होतं. ओके, मग आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की बरोबर स्टेटमेंट कोणतं आहे? अ आणि क बरोबर आहे, ब चुकीचं आहे. बरोबर, पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. हे आपल्याला पाठ करावं लागेल. कसं लक्षात ठेवायचं? भारताचं प्रमाण पाठ करून टाका. भारताचं प्रमाण पाठ करा आणि या प्रमाणापेक्षा ग्रामीण दारिद्र्य जर वायके अलग समिती असेल तर 1% जास्त आहे. आणि शहरी दारिद्र्य जर प्रमाण घेतलं तर हे शहरी दारिद्र्य जवळपास 6% कमी होतं. बरोबर, असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला या समितीची सुद्धा आकडेवारी लक्षात राहू शकते. ओके, पुढे बघा. लकडावाला समितीविषयी अचूक नसलेले याचा अर्थ काय रे मित्रांनो? बरोबर नसलेलं म्हणजे कोणतं विधान? चुकीचे विधान कोणते? बरोबर, आता आपल्याला चुकीचं विधान शोधायचं. कोणाबद्दल? लकडावाला समितीनुसार. हिला तर मोस्ट आयएमपी करून घ्या मित्रांनो. या समितीला मोस्ट आयएमपी करा. का बर? कारण की याच समितीच्या शिफारसीनुसार मार्च 1997 ते जानेवारी 2011 पर्यंत भारतातील दारिद्र्याचं काय करण्यात आलेलं होतं? मोजमाप करण्यात आलेलं होतं. ओके, या समितीने सुद्धा बघा बरं का, एक मिनिट आपण जरा मागच्या समितीकडे येऊया. ही जी वायके अलग समिती आहे मित्रांनो, या समितीने दारिद्र्य टोपली हा जो कन्सेप्ट मांडलेला होता, हा या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये यांनी अन्न हाच एकमेव घटक बसवला. ओके, आणि हा अन्न घटक प्राप्त करण्यासाठी त्यांनी कॅलरी मूल्याचा निकष काय ठेवण्यात आलेला होता? तर ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीचा निकष ठेवण्यात आलेला होता प्रति व्यक्ती प्रतिदिन आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्रति व्यक्ती प्रतिदिन असा निकष निश्चित करण्यात आलेला होता. ओके, पुढे बघा. हा जो लकडावाला होता याने सुद्धा वायके अलगचाच निकष कॉपी पेस्ट केला. म्हणजेच ग्रामीण भागासाठी याने सुद्धा 2400 कॅलरीज प्रति व्यक्ती प्रतिदिन ठरवला आणि शहरी भागासाठी सुद्धा 2100 कॅलरीज प्रति व्यक्ती प्रतिदिन असाच उपभोग खर्च निश्चित केला. दुसरं महत्वाचं, जसं वायके अलगने दारिद्र्याच्या टोपलीमध्ये पॉवर्टी जी बास्केट होती, या पॉवर्टी बास्केटमध्ये एकच घटक टाकला, कोणता? अन्न. तसंच या समितीने सुद्धा पॉवर्टी बास्केटमध्ये अन्नच घटक टाकला. का? तर यांना विचारलं, शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च सरकारद्वारे मोफत दिला जात असल्या कारणाने, कारण की सरकारी शाळा आहेत, सरकारी हॉस्पिटल्स आहे, त्याद्वारे सरकारला काय होत आहे? सरकार खर्च करत आहे आणि इतरांना मोफत सेवा देत आहे. त्यामुळे लोकांचा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च होत नाही असं त्यांनी रिझन दिलं होतं. म्हणून त्यांनी पॉवर्टी बास्केटमध्ये फक्त एकमेव दोघांनी, वायके अलग आणि लकडावाला, कोणता घटक बसवला? अन्नच घटक बसवला. म्हणजे त्यांनी अन्न घटकावरचाच खर्च काय केलेला होता? विचारात घेतलेला होता. म्हणून बघा, भारतात मार्च 97 ते जानेवारी 2011 पर्यंत याच समितीच्या शिफारसींवर दारिद्र्याचं मोजमाप झालं. अगदी करेक्ट आहे. दुसरं, यांनी प्रत्येक राज्यासाठी नवीन दारिद्र्य रेषा सुचवली. अगदी करेक्ट आहे. या समितीने भारताची दारिद्र्य रेषा वेगळी, ग्रामीण भारताची वेगळी, शहरी भारताची वेगळी आणि प्रत्येक राज्याची दारिद्र्य रेषा सेपरेट तयार केलेली होती.
त्यानंतर उपभोग खर्च निश्चित करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर ऍग्रिकल्चरल लेबर म्हणजे शेतमजुरांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांकाचा वापर केला आणि शहरी भागामध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर म्हणजेच औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांकाचा वापर करून त्यांनी उपभोग खर्चाची आकडेवारी काय केली होती, जमा केलेली होती. तर हे स्टेटमेंट पण अगदी करेक्ट आहे. आणि या समितीला 2004-5 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य हे छत्तीसगड या राज्यामध्ये आढळलं. तर हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, चुकीचं आहे. तर हे छत्तीसगड नसून इथं कोणत्या राज्यामध्ये याला सर्वाधिक दारिद्र्य सापडलेलं होतं, ओरिसा राज्यामध्ये सर्वाधिक दारिद्र्य सापडलेलं होतं. ओके, मग आता या समितीची आकडेवारी कशी लक्षात ठेवायची, तर बघा याच्यासाठी एक ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, एक ट्रिक तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. इथं ब्लँक पेज थांबा. ओके, इथं ब्लँक पेज वर घेतो मी. ओके, बघा आता आपण लकडावाला समिती बघतोय. ओके, आता मी इथं वर्ष लिहितो. वर्ष आहे त्यांनी मोजलं होतं 93-94, पुढे लिहिलं होतं 99-2000 आणि पुढे लिहिलं होतं 2004-5. त्याच्यानंतर उपभोग खर्च. ओके, पहिले ग्रामीण आणि मग शहरी. ओके, कसं लक्षात ठेवायचं, तर सिंपल आहे मित्रांनो, आपल्याला अप्रॉक्सिमेट फिगर लक्षात ठेवायचंय. जसं मी असं लक्षात ठेवलेलं आहे की 1993-94 मध्ये ग्रामीण भागामध्ये 200 काहीतरी रुपये खर्च केलेला होता आणि शहरी भागामध्ये सुद्धा 200 काहीतरी रुपये खर्च केलेला होता. एक्झॅक्ट खर्च आपल्याला लक्षात ठेवायचा नाहीये. पुढं ही ट्रिक आहे बरं का मित्रांनो, ही ट्रिक आहे. ओके, पुढं 1999-2000 सालामध्ये यांनी इथं 300 काहीतरी रुपये खर्च केला होता निश्चित आणि इथं 400 काहीतरी रुपये खर्च केला होता निश्चित. तसंच इथं 2004-5 मध्ये इथं 300 काहीतरी रुपये केला आणि इथं किती रुपये केला होता, 500 काहीतरी रुपये खर्च निश्चित केलेला होता. ओके, मग आता याच्यानुसार यांनी भारताचं दारिद्र्याचं जे प्रमाण मोजलेलं होतं. ओके, तर आता लकडावाला आहे, तर लकडावाला बघा झालं हे, म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय लक्षात ठेवू शकता रे मित्रांनो, तर दारिद्र्याचं हे उपभोग खर्चाची आकडेवारी लक्षात ठेवू शकतात. आता भारताचं जे दारिद्र्याचं प्रमाण आहे तर हे मोजण्यात आलेलं होतं इथं 36%, इथं 26.1% आणि इथं 27.5% मोजण्यात आलेलं होतं. ओके, तुम्हाला प्रत्येक समितीचं भारताचं दारिद्र्याचं प्रमाण पाठ करावं लागेल आणि या भारताच्या दारिद्र्य प्रमाणानुसार ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य लक्षात ठेवता येऊ शकतं. जसं भारताच्या दारिद्र्यापेक्षा जे ग्रामीण दारिद्र्य आहे बरोबर, तर ते 1% जास्त होतं. म्हणजे इथं 36 आहे तर इथं 37.something% दारिद्र्य आहे, इथं 26 आहे तर इथं 27.something दारिद्र्य आहे आणि इथं 27 आहे तर इथं 28.something दारिद्र्य आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आणि जर आपण शहरी दारिद्र्याचा जर आपण विचार केला तर शहरी दारिद्र्य हे भारताच्या दारिद्र्याच्या प्रमाणापेक्षा बघा बरं का 4-3-2 ने कमी आहे. म्हणजे बघा इथं 36 आहे तर 36 मधून 4 वजा करा, 32.something टक्केवारी होती. 26 आहे तर 3 वजा करा, 23.something शहरी दारिद्र्य होतं आणि 27 आहे तर 25 काहीतरी टक्के दारिद्र्य असणार आहे शहरी दारिद्र्य. म्हणजे 4 ने कमी, इथं 3 ने कमी, इथं 2 ने कमी, असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. संपूर्ण चार्ट आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि या समितीला 1993-94 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य हे बिहार राज्यामध्ये, नंतर ओरिसा राज्यामध्ये आणि नंतर ओरिसा राज्यामध्ये पाहायला भेटलेलं होतं. ओके, झालं. बघा लकडावाला समितीचा अख्खा चार्ट आपला काय होऊन जातो, तोंडपाठ होऊन जातो. थोडीशी मेहनत घ्यावी लागते. फक्त तुम्हाला भारताचं दारिद्र्याचं प्रमाण लक्षात ठेवा, ग्रामीण दारिद्र्याची ट्रिक करा आणि शहरी दारिद्र्याची पण ट्रिक लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. आता पुढची समिती कोणती समिती आहे, तेंडुलकर समिती. ही तर MPSC आयोगाची सर्वात आवडती समिती. प्रश्न वाचा, मी पाणी पितो. तेंडुलकर समिती 2005 ने 2011-12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई उपभोग खर्च डॅश डॅश
शहरी भागासाठी आणि डॅश डॅश ग्रामीण भागासाठी निश्चित केला आहे. कोणाचा विचारला? तेंडुलकरचा. कोणता खर्च विचारला? 11-12 या वर्षासाठीचा. कोणता विचारला? तर दैनंदिन खर्च विचारला. दैनंदिन म्हणजे काय? दररोज किती खर्च केला पाहिजे जीवन जगण्यासाठी तेंडुलकर समितीनुसार 2011-12 ला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये किती खर्च केला पाहिजे हे सांगितलं. त्यासाठी आपल्याला तेंडुलकर समितीची 2011-12 ची संपूर्ण आकडेवारी माहिती पाहिजे. ओके, बरोबर. मग आता मी तुम्हाला तेंडुलकर समितीची संपूर्ण आकडेवारी सांगतो. ओके, पहिले इकडे आपण चार्ट पाहून घेऊ. बघा, तेंडुलकर जी समिती होती, ओके, तेंडुलकर समितीने 2004-05 त्याच्यानंतर 2009-10 आणि 2011-12 या 3 वर्षांसाठी दारिद्र्याचं मोजमाप केलं. उपभोग खर्च बघा, ग्रामीण भागासाठी आणि इकडे शहरी भागासाठी इकडे 400 काहीतरी रुपये होता आणि इकडे 500 काहीतरी रुपये होता. त्याच्यानंतर इकडे 500 काहीतरी रुपये होता, सॉरी इथं 600 काहीतरी रुपये होता आणि इथं 800 काहीतरी रुपये होता, बरोबर. आणि इथं 816 रुपये होता आणि इथं 1000 रुपये होता. आता मी असंच लक्षात ठेवलेले अप्रॉक्सिमेट फिगर. इथं 446 पॉईंट समथिंग होतं, इथं 578 पॉईंट समथिंग होतं, इथं 648 पॉईंट समथिंग होतं, इथं 859 पॉईंट समथिंग होतं, इथं 816 आणि इथं 1000 रुपये. मला एक्झॅक्ट फिगर पण माहिती आहे, बट आपल्याला एक्झॅक्ट फिगरची गरजच नाहीये. इथं आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं, इथं 400 काहीतरी रुपये, इथं 500 काहीतरी रुपये, इथं 600 काहीतरी रुपये, इथं 800 काहीतरी रुपये, इथं 816 आहे, इथं 1000 आहे, बरोबर. हे झालं. याच्यानुसार आपल्याला भारताचं दारिद्र्याचं प्रमाण बघायचं. भारत, आता भारतामध्ये 2004-05 मध्ये 37.2% दारिद्र्य आढळलेलं होतं, इथं 29.8% दारिद्र्य आढळलं होतं आणि इथं 21.9% दारिद्र्य आढळलेलं होतं. ही भारताचं प्रमाण मी पाठ केलेलं आहे. आता याच्यानुसार ग्रामीण दारिद्र्य कसं आहे तर बघा, ग्रामीण दारिद्र्याची काय ट्रिक आहे तर लक्षात घ्या की भारताच्या दारिद्र्याच्या प्रमाणापेक्षा 4% जास्त ग्रामीण दारिद्र्य. 37 आहे, 37 ने 4 किती होता? 41 पॉईंट समथिंग. इथं 29 आहे, 29 आणि 4 किती होता? 33 पॉईंट समथिंग. इथं 21 आहे, 21 ने 4 किती होता? 25 पॉईंट समथिंग. ओके, आता भारताच्या दारिद्र्यापासून आपल्याला कोणतं दारिद्र्य मोजायचं? आता शहरी दारिद्र्य मोजायचंय. मग शहरी दारिद्र्य कसं लक्षात ठेवायचं तर बघा, भारताच्या दारिद्र्यापेक्षा 12 ने कमी आहे. मग 37 वजा 12 करून टाका, किती येतं? 25 पॉईंट समथिंग शहरी दारिद्र्य आहे. 2009-10 ला भारताच्या दारिद्र्याच्या प्रमाणापेक्षा 9 ने कमी आहे, म्हणजे इथं 29 आहे, 29 वजा 9 करा तर किती येणार आहे? 20 पॉईंट समथिंग येणार आहे. आणि 2011-12 ला 21.9 आहे, तर याच्यापेक्षा 8% कमी म्हणजे 13 पॉईंट समथिंग तुमचं शहरी दारिद्र्य आहे. ओके, या समितीला 2004-05 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य हे बिहार राज्यामध्ये सापडलं, त्यानंतर इथं ओरिसा राज्यामध्ये होतं आणि 2011-12 ला छत्तीसगड या राज्यामध्ये सर्वाधिक दारिद्र्य होतं. सांगा मित्रांनो, जर ही ट्रिक तुमच्या जवळ असेल तर तुम्ही अख्खा चार्ट तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके, मग आता या समितीनुसार आपल्याला उत्तर द्यायचंय, बरोबर. या ट्रिकनुसार, या आकडेवारीनुसार आपल्याला काय द्यायचंय? उत्तर द्यायचंय. मग बघा काय उत्तर येणार आहे तर आता बघा, आपल्याला विचारलेला होता दैनंदिन खर्च. ओके, इथं जो खर्च दिलेला आहे, 2011-12चा खर्च किती देण्यात आलेला आहे? 816 रुपये आणि 1000. हा कोणता खर्च आहे रे मित्रांनो? हा उपभोग खर्च, मासिक उपभोग खर्च आहे. हा मासिक उपभोग खर्च. याचा अर्थ काय? मासिक उपभोग खर्च याचा अर्थ 30 दिवसांचा खर्च आहे. मग जर आपण 816 भागिले 30 केलं आणि 1000 भागिले जर आपण 30 केलं तर आपल्याला दैनंदिन खर्च मिळेल. मग 1000 भागिले 30 केलं तर आपल्याला माहितीये याचं उत्तर 33.33 रुपये येतं, बरोबर. बरोबर आहे. मग मला सांगा की शहरी दारिद्र्याचा खर्च 33 रुपये असलेला एक पर्याय बघा फक्त. बघा 33. आता सर्वात पहिले कोणतं दारिद्र्य विचारलं? शहरी. म्हणजे शहरी दारिद्र्य विचारलं म्हणजे शहरी दारिद्र्याचा दैनंदिन खर्च किती यायला पाहिजे? कमीत कमी 33 रुपये. मग बघा मित्रांनो, इथं 33 रुपयेवाला ऑप्शन किती आहे? हा 29 आहे, हा येणार नाही. हा 40 आहे, हा येणार नाही. हा 32 आहे, हा येणार नाही. 33 वाला ऑप्शन किती आहे? एकच आहे आणि त्याला टिक करून मोकळा व्हायचंय, बरोबर. काय आहे मग आता मला सांगा ना तुम्ही. 816 भागिले 30 करा, याचंही उत्तर तुम्हाला किती येणार आहे? 27 पॉईंट समथिंग येणार आहे. म्हणजेच काय?
आपल्याला तेंडुलकर समितीचा अख्खा चार्ट लक्षात राहिला, आणि चार्ट लक्षात असेल, तुमची आकडेवारी लक्षात असेल, तर तुम्हाला दैनंदिन खर्च विचारू द्या, वार्षिक खर्च विचारू द्या, 5 व्यक्ती असणाऱ्या व्यक्तींचा खर्च विचारू द्या, तुम्हाला सांगता येणार म्हणजे येणारच आहे. ओके, पुढे जाऊया. 8वा, सी रंगराजन समिती विषयक खालील विधाने तपासा. मग आता रंगराजन समितीवर प्रश्न विचारला. ही सुद्धा एमपीएससी आयोगाची आवडती समिती आहे. सलग 2 वर्षे हिच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, मग यांनी काय केलं होतं, दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न घटकासोबतच 4 आवश्यक घटक पण टाकले आणि इतर गैर अन्न वस्तूंवरचा खर्च सुद्धा विचारात घेतला. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. तेंडुलकर जो कार्यगट होता, लक्षात घ्या बरं का, वायके अलग आणि लकडावाला यांनी दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न घटकच टाकला. दुसरं, त्यानंतर आली तेंडुलकर समिती. तेंडुलकर समितीने दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न घटकासोबतच आरोग्य आणि शिक्षण या 2 घटकांवरचा खर्च इन्क्लूड केला. आणि आता पुढची समिती आली रंगराजन. तर या रंगराजन समितीने अन्न घटकासोबतच, म्हणजे अन्न तर मिळवलंच, पण त्यासोबत 4 आवश्यक घटक, बरोबर, कपडे, शिक्षण, वाहन खर्च, ओके, तर हा खर्च तर त्यांनी ऍड केला त्यासोबतच, आणि इतर गैरअन्न वस्तूंवर जो काही खर्च झालेला आहे तो खर्च सुद्धा यांनी दारिद्र्य टोपलीमध्ये समाविष्ट केला. म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट देण्यात आलेलं आहे. दुसरं, तेंडुलकर पद्धतीने दारिद्र्य मोजमाप सुरू ठेवण्याची शिफारस केली. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. बरोबर, जेव्हा तेंडुलकर समिती समोर आलेली होती, तेंडुलकर समितीने आपला अहवाल दिला होता, तेव्हा सांगितलेलं होतं की लकडावाला पद्धत बंद करा. लकडावाला पद्धत बंद करून माझ्या शिफारसीनुसार दारिद्र्याचं मोजमाप करा. तसं आता रंगराजन समिती सांगत आहे की तेंडुलकर समितीची जी काही पद्धत आहे तिला बंद करा, आणि जुनी जी लकडावाला पद्धत होती त्याच पद्धतीने तुम्ही दारिद्र्याचं काय सुरू ठेवलं पाहिजे, मोजमाप सुरू ठेवलं पाहिजे. म्हणून दुसरं स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. तेंडुलकर पद्धतीला त्याने पूर्णपणे नकार दिलेला होता, लकडावाला पद्धतीलाच त्याने स्वीकारायला लावलेलं होतं. पुढे बघा, मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च ग्रामीण भागासाठी 972 रुपये तर शहरी भागासाठी 1407 रुपये निश्चित केला होता. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. ओके, आणि याच्यानुसार जर आपल्याला दैनंदिन खर्च विचारला, दैनंदिन खर्चावर प्रश्न येऊन गेलेला आहे. दैनंदिन खर्च, जसं आता मी तुम्हाला तेंडुलकरवर प्रश्न टाकला होता दैनंदिन खर्च, तसं रंगराजनचा दैनंदिन खर्च येऊन गेलेला आहे 32 रुपये आणि 47 रुपये. ग्रामीण भागासाठी 32 रुपये आहे, तर शहरी भागासाठी किती रुपये आहे, 47 रुपये आहे. ओके, हा खर्च येऊन गेलेला आहे. दुसरं महत्वाचं की या रंगराजन समितीने काय केलं होतं की जो ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीचा जो निकष होता, बरोबर, हा चेंज केला आणि हा 2400 कॅलरीवरनं कमी करून किती करण्यात आला होता, 2155 कॅलरीज करण्यात आलेला होता. दुसरं, शहरी भागामध्ये जो 2100 कॅलरीचा निकष होता, हा निकष कमी करून किती करण्यात आला होता, 2090 कॅलरीज एवढा करण्यात आलेला होता. म्हणजे याला बंद केलं आणि याला सुरू ठेवलं. म्हणजेच कॅलरी मूल्याच्या निकषामध्ये बदल घडवून आणणारी, बघा बरं का, 73-74च्या कॅलरी मूल्याच्या निकषामध्ये बदल घडवून आणणारी समिती कोणती होती, रंगराजन होती. 2400 कॅलरीवरनं त्यांनी 2155 कॅलरी केले आणि 2100 कॅलरीवरनं त्यांनी 2090 कॅलरी केलेले होते. मग यानुसार मला सांगा, अ आणि क विधानच बरोबर आहे, ब विधान चुकीचं आहे. अ आणि क बरोबर. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. ओके, पुढचा, ग्लोबल हंगर इंडेक्स मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या निर्देशांकाचा वापर केला जातो. तर आता बघा बरं का, कोणकोणते इंडिकेटर्स वापरले जातात. तर एक, हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे हा सर्वात पहिल्यांदा 2006 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला होता इफ्प्री नावाच्या संस्थेद्वारे, इंटरनॅशनल फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. सध्या गेल्या काही वर्षापासून हा जो इंडेक्स आहे हा कोणाद्वारे जाहीर केला जातोय, एक जर्मन ऑर्गनायझेशन आहे, वेल्ट हंगर हा लाईफ, बरोबर. तर एक आयरिश एड एजन्सी आहे. कोणती, आयरिश एड एजन्सी. काय आहे, आयरिश एड एजन्सी आहे, कन्सर्न वर्ल्ड वाईड. या 2 संस्थांद्वारे सध्या हा तयार केला जातो, मोजला जातो आणि प्रकाशित केला जातो. यासाठी 3 महत्वाचे इंडिकेटर यूज केले जातात. एक म्हणजे कुपोषण, दुसरं म्हणजे बालमृत्यू आणि तिसरं म्हणजे बालकांमधील कुपोषण. आणि बालकांमधील कुपोषण हे 2 इंडिकेटर्स द्वारे मोजलं जातं. बालकातील कुपोषण. ओके, मग बालकांमध्ये 2 प्रकारचं कुपोषण पाहायला भेटतं. एक
कुंठितता म्हटलं जातं, ज्याला चाइल्ड स्टंटिंग म्हटलं जातं, ज्याला आपण आणखी पर्यायी शब्द खुरटे कुपोषण, कोणतं कुपोषण? खुरटे कुपोषण म्हणतो, बरोबर. आणि दुसरं बालकृशता. कृशता म्हणजे कोणतं? चाइल्ड वास्टिंग, ज्याला आपण काय म्हणतोय, ज्यालाच आपण बघा चाइल्ड वास्टिंगला शुष्क कुपोषण म्हणतो आपण. कोणतं कुपोषण म्हणतो? शुष्क कुपोषण. म्हणजेच या सर्वच इंडिकेटरचा वापर करून काय केला जातो? ग्लोबल हंगर इंडेक्स मोजला जातो. म्हणून याचा पर्याय येणार आहे वरीलपैकी सर्व. आता या 4 इंडिकेटरचा वापर करून देशांना, बघा बरं का, देशांना 0 ते 100 गुण देण्यात येतात. किती गुण देण्यात येतात? 0 ते 100 गुण देण्यात येतात. आणि या गुणांनुसार, प्राप्त झालेल्या गुणांनुसार देशांचं वर्गीकरण 5 गटांमध्ये करतात. कमी उपासमार, मध्यम उपासमार, गंभीर उपासमार, ओके, धोक्याची सूचना आणि अत्यंत भयावह परिस्थिती, अशा या 5 कॅटेगरीज मध्ये देशांचं वर्गीकरण केलं जातं. ओके. मग आता रिसेंटचा 2025चा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, हा ऑक्टोबर 2025 ला जाहीर करण्यात आला. त्यामध्ये भारत 123 देशांच्या यादीमध्ये 102व्या क्रमांकावर आहे. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये हाच भारत 127 देशांच्या यादीमध्ये, या 127 देशांच्या यादीमध्ये 105व्या क्रमांकावर होता. ओके. दुसरं महत्वाचं की या सध्या 2025च्या निर्देशांकामध्ये भारताचे गुण 25.8 आहे. त्यानुसार भारत सध्या गंभीर उपासमार या गटामध्ये येतो आणि या गटाचा स्कोर असतो 20 ते 34.9 असतो. म्हणजे ज्या देशांचा स्कोर 20 ते 34.9च्या दरम्यान येतो त्या देशांना गंभीर उपासमार गटात टाकण्यात येतो. आणि भारताचा स्कोर 25.8 आहे म्हणजे भारत गंभीर उपासमार या गटात येतो. आणि याच्यानुसार, या स्कोरनुसार आपल्याला असं पाहायला भेटतंय की भारतामध्ये, लक्षात घ्या बरं का, भारतामध्ये शुष्क कुपोषण म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त जे शुष्क कुपोषण आहे त्याला चाइल्ड वास्टिंग म्हणतात. चाइल्ड वास्टिंग म्हणजे काय? की उंचीनुसार वजन कमी असणं. चाइल्ड वास्टिंग म्हणजे काय? उंचीनुसार वजन कमी असणं, ज्याला चाइल्ड वास्टिंग म्हणतात. आणि याचं प्रमाण जगामध्ये सर्वात जास्त भारतामध्ये पाहायला भेटतं, बरोबर. आणि दुसरं आहे खुरटे कुपोषण, ज्याला चाइल्ड स्टंटिंग म्हणतात. ज्याला चाइल्ड स्टंटिंग म्हणजे काय? वयानुसार उंची कमी असणं, बरोबर, याला म्हटलं जातं चाइल्ड स्टंटिंग. आणि या दोघांचे प्रमाण जगामध्ये सर्वात जास्त कुठं पाहायला भेटतं? भारतामध्ये. ओके. या इंडिकेटर बद्दल आपल्याला एवढं माहिती असायला हवं. आणि शेवटचा प्रश्न काय म्हटलं झालेला आहे? राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याबद्दल आपल्याला अचूक विधान कोणतं आहे ते विचारलेलं आहे. हा जो इंडिकेटर आहे मित्रांनो, हा इंडिकेटर नीती आयोग, UNDP आणि OPHI या संस्थांच्या मदतीने तयार करत असते. तर अगदी बरोबर आहे. दुसरं, या इंडिकेटर हा निर्देशांक तयार करण्यासाठी 3 आयामांचा वापर केला जातो. अगदी करेक्ट आहे. बट इथं जे म्हटलेले 10 निर्देशांक, तर इथं 10 निर्देशांक नसून इथं 12 निर्देशांकांचा वापर केला जातो, बरोबर. आणि 3 आयाम आणि 10 निर्देशांकानुसार MPI तयार केला जातो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. म्हणजे फक्त जर तुम्हाला ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स विचारला, म्हणजे जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जर विचारला, तर तो 3 आयाम आणि 10 निर्देशांकावरनं तयार केला जातो. बट इथं तुम्हाला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक न विचारता तुम्हाला राष्ट्रीय विचारलेला आहे. ओके. राष्ट्रीय विचारलेला आहे. आणि राष्ट्रीय बहुआयामी निर्देशांक, बरोबर, हा 12 इंडिकेटर्स द्वारे तयार केला जातो. ओके. पुढं 2025च्या अहवालानुसार 2013-14 मधील दारिद्र्याचं जे प्रमाण होतं 29.17%, ते कमी होऊन 2022-23 मध्ये किती झालेलं आहे? 11.28% झालेलं आहे. तर हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट देण्यात आलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट इनकरेक्ट होतं. आणि लास्ट, बिहारमध्ये अजूनही बहुआयामी दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे देखील स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे? करेक्ट देण्यात आलेलं आहे. आजही भारतामध्ये जो लेटेस्टचा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे त्यानुसार सर्वाधिक गरीब बहुआयामी दारिद्र्याचं प्रमाण हे बिहार राज्यामध्ये आहे. 51%पेक्षाही जास्त बिहारमध्ये काय आहे? दारिद्र्याचं प्रमाण आहे, बरोबर. पुढे बघा. मग 2013-14 ते 2022-23 मध्ये 9 वर्षांमध्ये 24.82 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून काय पडलेले? बाहेर पडलेले आहे. दारिद्र्याच्या संख्येमध्ये मोठी घट उत्तर प्रदेश, बिहार आणि MP राजस्थान म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
त्याच पद्धतीने सर्वाधिक बहुआयामी गरीब राज्य भारतामधलं कोणतं आहे? बिहार. तर सर्वात कमी गरीब राज्य कोणतं आहे? केरळ. ओके, मग ते 3 आयाम कोणते आहे? ज्या 3 आयामांवरून हा निर्देशांक मोजला जातो? आरोग्य, शिक्षण, राहणीमान किंवा जीवनमानाचा दर्जा. आणि त्याच्याशी संबंधित 12 इंडिकेटर्स आहेत. कोणते कोणते? पोषण, बालमृत्यू, जन्मपूर्व काळजी, शालेय शिक्षण, बालक संख्या, मालमत्ता, पिण्याचं पाणी, इंधन, वीज पुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण आणि बँक खाते. ओके, चला, हे टोटल किती इंडिकेटर्स आहेत? 12 इंडिकेटर्स आहेत. हे 12 इंडिकेटर्सद्वारे हा निर्देशांक मोजला जातो. ओके, बघा मित्रांनो, एवढे प्रश्न आपल्याला या दारिद्र्य नावाच्या चॅप्टर मध्ये बघायचे होते. आता सर्वात महत्वाची सूचना की याच्यानुसार तुम्हाला एवढाच व्हिडिओ करा, या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं तिसरं काहीच करण्याची गरज येणार नाही. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जे विद्यार्थी 2027च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक एकदम अप्रतिम बॅच घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे समर्पण बॅच. ओके, या बॅच मध्ये तुम्हाला सर्व ज्या फॅकल्टी आहेत बघा, या सर्व फॅकल्टीजने, यामध्ये मी सुद्धा इन्क्लूड आहे की जे मी तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवणार आहे, ज्यामध्ये आम्ही सर्वांनी 2-2, 3-3 इंटरव्ह्यूज तुम्हाला इथे दिलेले आहेत UPSC MPSC चे. सो आपण ही एक बॅच लॉन्च करत आहोत. या बॅच मध्ये बघा, या बॅच मध्ये आपण प्रॉपर आन्सर रायटिंग करून घेणार आहोत, PYQ अनालिसिस करून घेणार आहोत, तुम्हाला स्टडी नोट्स प्रोव्हाइड केला जाणार, टेस्ट सिरीज असेल, मेंटॉरशिप असेल, NCERT बेस्ड टीचिंग असेल. ओके, असे अनेक फॅसिलिटीज तुम्हाला इथे दिल्या जाणार आहेत. त्यानंतर हे ऍप तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे, तर तुमच्या प्ले स्टोअरला जायचंय किंवा ऍपल स्टोअरला जाऊन तुम्ही हे आपलं ऍप काय करू शकता? डाउनलोड करू शकतात. आणि बॅच परचेस करण्यासाठी तुम्ही माझा हा कुपन कोड यूज करू शकता, सुशील सर. निश्चितच तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल. ओके, आणि हे आपलं बघा, हे आपलं टेलिग्रामचं काय आहे? QR कोड आहे, याला स्कॅन करा. तुम्हाला आजच्या आणि मागच्या सर्व लेक्चरच्या PDF काय करण्यात येतील? सेंड करण्यात येतील. ओके, हे पुणे आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत. आणि कॉन्टॅक्टसाठी, ऍडमिशनसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकतात. ओके, तर थांबूया मित्रांनो. सर्वांनी आपल्या या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.